कितीही जबरदस्त कोरडा खोकला गायब करते ही वनस्पती. अतिबला किंवा पेठारी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा, किंबहुना शेतात एक प्रकारचे गवत म्हणून वाढणाऱ्या या झुडुपाचा, कोरडा खोकला किंवा कफाचा खोकला कमी करण्यासाठी उपयोग होतो. 1-2 ग्राम एवढे अतिबला चूर्ण 1 चमचा गाईच्या तुपासोबत 7-8 दिवस नियमित सेवन केल्याने कोरडा खोकला थांबून जातो. तुम्हाला माहीत आहे का, डोकेदुखीसाठी दालचिनीचा हा उपाय? डोकेदुखीचा त्रास कुणालाही आणि कधीही होऊ शकतो. अशावेळी दालचिनी आणि चंदन दगडी सहाणेवर पाण्यासोबत उगाळून याची पेस्ट बनवावी आणि त्याचा लेप माथ्यावर केल्याने डोकेदुखी शांत होते. केस पांढरे व्हायला लागले तर करा हा घरगुती उपाय. अकाली केस पांढरे होण्याची समस्या आजकाल अनेक तरुण-तरुणींना जाणवत आहे. यासाठी आयुर्वेदात सांगितलेला हा उपाय आठवड्यातून 1-2 वेळा तरी करा. आंब्याची कोय आणि वाळलेले आवळे समप्रमाणात घेऊन त्यात पाणी मिसळून स्वच्छ दगडी खलबत्त्यात त्याची पेस्ट बनवावी व अर्धा तास ही केसांना लावावी व नंतर केस धुवावेत. या एवढ्या उपायाने केस काळे राहतात, केसगळती थांबते व केस लांब मुलायम बनतात. गॅसच्या समस्येपासून तात्काळ आराम? हा उपाय करूनच बघा. पोटात गॅस झाल्यानंतर सतत बेचैनी जाणवते, पोट डंबरल्यासारखे जाणवते. अशावेळी स्वयंपाकघरातील लसूण अत्यंत उपयोगी ठरतो. भाकरीच्या तुकड्यावर 2 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा तूप घेऊन हे चावून चावून खावे. यामुळे पोटातील गॅस मोकळा होतो. सतत फीट येणे, मिरगी, अपस्मारसाठी घरगुती उपाय? सतत फीट येणे हा मज्जासंस्थेशी संबंधित आजार आहे. त्यावर वेळेतच योग्य ते वैद्यकीय उपचार केले पाहिजेत. त्यासोबत हा घरगुती उपाय केला तर फीट येणे कमी होते. अति मद्यप्राशन, अति आरोग्य, हस्तमैथून, डोक्याला मार लागणे किंवा कधीकधी आतड्यांतील कृमींमुळे देखील फिट्स येतात. अशावेळी साधारण 30 ग्रॅम काळे तीळ स्वच्छ धुवून त्यात 10 ग्रॅम गावरान लसूण मिसळून हे वाटून घ्यावे व ही चटणी सकाळ संध्याकाळ 1-2 चमचे या प्रमाणात खावी. डोळ्याला रांजणवाडी झाल्यास पेरूच्या पानांचा उपाय. डोळ्याला रांजणवाडी झाल्यानंतर डोळा खूप दुखतो, ठणका लागतो. अशावेळी तुमच्या परिसरात पेरूचे झाड असेल तर त्याची 2 कोवळी पाने घेऊन या व ती स्वच्छ धुवून घ्या. 1 कप पाणी उकळून घ्या, त्यात पेरूची पाने बुडवा, बाहेर काढून सोसवेल अशी कोमट असताना ती डोळ्यांवर ठेवा. पान थंड झाल्यावर पुन्हा दुसरे पान डोळ्यावर ठेवा. असे 8-10 मिनिटे करा. रांजणवाडीची सूज आणि वेदना कमी होतील. डोकेदुखी काही मिनिटात थांबेल. खजूर बिया अशा वापरा. डोकेदुखी सुरू झाल्यानंतर खजुराची 1 बी घेऊन स्वच्छ दगडी सहाणेवर उगाळून त्याची तयार होणारी पेस्ट माथ्यावर लेप करावी. यामुळे डोकेदुखी थांबते. सर्दी आणि खोकला एकाच वेळी झाल्यास उपाय? 2 सुपाऱ्या एवढा गूळ कोरड्या पातेल्यात घालून त्याचा पाक करावा. पाक किंचित तांबूस झाल्यावर कपभर पाणी घालावे. चिमटीभर जिरे आणि हळद, पाव तोळा ज्येष्ठ मध, 1-2 मिऱ्या वाटून त्यांची भुकटी घालून पाणी पाऊण कप होईपर्यंत आटवावे. हा काढा पहाटे आणि रात्री झोपताना असा 2 वेळा बनवून गरम असताना प्यावा. ओट्स आणि ओटमील. वजन वाढवण्यासाठी तुम्ही मिल्क ओट्स किंवा मिल्क ओटमील देखील खाऊ शकता. यामध्ये तुम्ही फुल फॅट मिल्क वापरू शकता. दुधात बनवलेले ओट्स आणि ओटमील वजन वाढवण्यात मदत करतात. यामुळे शरीराला ताकद मिळते आणि वजन वाढते. मनुका. मनुका वजन वाढण्यास देखील मदत करते. त्यासाठी जवळपास 10 ग्रॅम मनुका थोड्या वेळ दुधात भिजत ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी दूध उकळून हे दूध प्या. जर आपण हे करू शकत नसाल तर मनुका दुधासह खा. यामुळे शरीर मजबूत होते आणि वजनही वाढते. सोयाबीन. सोयाबीनमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीर मजबूत होते. प्रोटीनसाठी सोयाबीनचा वापर करू शकता. नाश्त्यामध्ये सोयाबीन खाल्ल्याने वजन वाढते. सोयाबीनमध्ये प्रोटीन व्यतिरिक्त इतर आवश्यक घटक देखील असतात, जे आपले शरीर थिन ठेवतात. कोरडा खोकल्यासाठी आले आणि गूळ उपाय. घसा खवखवत असेल किंवा कोरडा खोकला असल्यास आले, गूळ आणि तूप मिसळून खावे. गूळ आणि तुपाच्या जागी मधाचाही वापर करता येतो. दम्यासाठी तुळशी आणि वासा घरगुती उपाय. अस्थमाच्या रुग्णांना 250 मिली वासा, अडुसा 10 तुळशीच्या पानांसह पाण्यात उकळून पिण्यास देणे. साधारण 21 दिवस सकाळी हा काढा प्यायल्याने आराम मिळतो. भूक न लागत असेल तर मनुका, हिरडा आणि साखर वापरून बघा. भूक न लागल्यास मनुके, बिया काढून हिरडा आणि साखर समप्रमाणात बारीक करून चटणी बनवा. 5 ते 6 ग्रॅम म्हणजे 1 चमचे या प्रमाणात मधात मिसळावे. जेवण्यापूर्वी दिवसातून 2 वेळा चाटण करावे. शरीराच्या दुखण्यावर कापूर आणि मोहरीचा तेल उपाय. एका बाटलीत 10 ग्रॅम कापूर आणि 200 ग्रॅम मोहरीचे तेल भरून घट्ट बंद करा आणि बाटली सूर्यप्रकाशात ठेवा.
त्यानंतर या तेलाने मसाज केल्याने मज्जातंतू दुखणे, कंबरदुखी, कटीदुखी आणि स्नायूदुखी लवकर बरे होतात. घसादुखीसाठी मुळेथी पावडर उपाय. सुपारीच्या पानात मुळेथी पावडर मिसळून सेवन केल्याने घसादुखी बरी होते. हात आणि पाय फुटण्यासाठी मोहरी किंवा ऑलिव्ह तेल. रोज नाभीत मोहरीचे तेल लावल्याने ओठ फाटत नाहीत आणि फाटलेले ओठ मुलायम आणि सुंदर बनतात. तसेच डोळ्यांची खाज आणि कोरडेपणा दूर होतो. तोंड आणि घशाच्या समस्यांसाठी घरगुती उपाय. जेवणानंतर 2 वेळा अर्धा चमचा बडीशेप चघळल्याने तोंडाचे अनेक आजार आणि कोरडा खोकला बरा होतो. तसेच आवाज खुलतो, घशातील कोरडेपणा बरा होतो आणि आवाज मधुर होतो. त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी उपाय. टोमॅटो किंवा द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर धुवा. असे नियमित केल्याने चेहऱ्याचा काळेपणा दूर होतो. नारळाच्या पाण्यात चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवा. त्यात बदामाच्या तेलाचे काही थेंब टाकून चेहऱ्याला लावा. 20 मिनिटे ठेवल्यानंतर पाण्याने धुवा. गोरी त्वचा मिळवण्यासाठी घरगुती उपायांपैकी हा उपाय त्वचेचा हरवलेला गोरेपणा परत आणण्यात मदत करतो. उन्हामुळे काळी पडलेल्या त्वचेसाठी कच्चे दूध घ्या. सकाळी आणि संध्याकाळी चेहऱ्यावर दूध लावा. कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवा. चेहरा स्वच्छ, सुंदर, चमकदार बनेल.